महाविकास आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये अविनाश जाधव आले, विजय पाटील आले, त्याच्या अगोदर शिवसेनेचे बडे नेते या ठिकाणी आले. राजू पाटील कुठे? राजू पाटील तुमच्यासोबत काम करतात, राजू पाटील कुठे? एक लक्षात ठेवा, जसे लोकनेते इथिंद्र ठाकूर आहे तसे आमच्यासाठी राजूजी पाटील साहेब आहे. अनेक लोकांनी नाना गेले, हे गेले, ते गेले. मला वाटतं हे सातत्याने 2-2.5 वर्षापासून चालू आहे. पहिली बातमी तर मीच लावली, तुम्हीच लावलेली आहे बातमी. कुठे नाना आमच्या सोबतच आहेत. विधानसभा निवडणुकीचा एकही काळ ते तुमच्या व्यासपीठावर दिसले नाही. 4 दिवसापूर्वी श्रमजीवी संघटनेचा एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला विवेक पंडितांबरोबर ते जातात. मग इतकी मोठी पक्षाची मीटिंग होते, किती येत नाहीत. एक भाऊ बहुजनचा कार्य वाहतोय आणि दुसरा भाऊ लक्ष देत नाही, हे लोकांना कळत नाही. तुम्ही अनेक आम्हाला प्रश्न विचारतील, काही करतील, आम्ही एकच सांगतो, ठाकूर आणि पाटील परिवार हे बहुजन विकास आघाडीच्या सोबत आहे. दिसतंय ना, हे तर चित्र दिसतंय आम्हाला दिसत. आमच्या बॅनरवर आज पण आप्पाचा जसा फोटो आहे तसा नानांचा फोटो. पालिका निवडणुकीत नेहमीच विजय होणारा चेहरा, त्याचबरोबर सर्वच पद भूषवणारा चेहरा म्हणजे सर्वसामान्यांचा नेता रुपेश भाऊ आहे. रुपेश भाऊ, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सध्या पक्षामध्ये जे काही चाललंय, पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत, काय कारण आहे? बघा, आमच्याकडे एका वॉर्डमध्ये जवळजवळ 40, 50 उमेदवार आहेत. आणि आम्ही जो इलेक्शन लढतो हा नेत्यांच्या मुंडावर नाही होऊन कार्यकर्त्यांच्या. कार्यकर्ते सोबतीला आमच्या असतात, त्याच्यामुळे आमची ती ताकद असते. आणि आम्ही कितीही महापौर असू दे, उपमहापौर असू दे, सभापती, नगरसेवक, आमचा लोकनेते जो इथिंद्र ठाकूर साहेब आहेत ते फक्त कार्यकर्त्यांनाच ते हिरो मानतात की माझा कार्यकर्ता हा सगळ्यांना नेता बनवतो. त्याच्यामुळे असे किती नगरसेवक आजी माझी गेले, जिथपर्यंत कार्यकर्ता आमच्या जोडीला आहे तिथपर्यंत आम्ही कधीच घाबरणार नाही. आणि रिअल फॅक्ट जर तुम्ही बघायला गेले तर जे नगरसेवक गेले त्यांच्या पाठी किती कार्यकर्ते गेले याचा थोडासा आकडा घ्या. भाऊ, पण आपण जर पाहिलं तर या एका वर्षामध्ये परिस्थिती बदललेली. जे काही तुमचे पक्षश्रेष्ठी ज्या काही घडामोडी करतायत, इतर पक्षांना एकत्रित घेताय, हाच विषय लोकसभेला झाला असता, विधानसभेला झाला असता तर आज चित्र वेगळं नसतं का? एकदम बरोबर आहे तुमची गोष्ट. काय म्हणते का, त्या वेळेला त्या पद्धतीचं डिसिजन लोकनेते इथिंद्र ठाकूर घेतात. एक 35 वर्ष जे सातत्याने आमदार बनत आहेत आणि ज्यांना लोकनेता मानतात आणि पूर्ण भारतातले किंवा महाराष्ट्रातले आपले बहुतेक जे असे नेते आहेत, जेवढे मोठे मोठे पक्षाचे पदाधिकारी आहेत ते आप्पांना मानतात. आणि आप्पांनी घेतलेला डिसिजन हा एकदम परफेक्ट असतो त्यावेळची परिस्थिती बघून. आताची परिस्थिती अशी आहे की जर बीजेपीला थांबवायचं असेल तर सर्व गट एकत्र व्हायला पाहिजे, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघता. आणि त्याच पद्धतीने आपण इथे वसईमध्ये आप्पा कदाचित सर्व पक्ष आपण बघता का या 2-4 दिवसापासून सर्व हे चालू आहे. तर जर युती झाली तर आपण बघता की लोकसभेला जर आमच्या कामटेताई होत्या त्यांना 438 मतं भेटलेली, बहुजन विकास आघाडीला 254 भेटलेले. आपण तसं बघितलं तर आम्ही लोकसभेला आता पण 72,000 आम्ही पुढे आहोत. तुम्ही विधानसभा जर बघितली तर आमच्या आदरणीय विजयदादा पाटील आणि आप्पांची दोघांची सरासरी बघा. आणि आपल्या ज्या आपले आमदार मॅडम आहेत या 87-88 हजार त्यांना काही मतं भेटलेले आहे. पण दोघांचं जर गणित केलं आपण तर आपल्याला दिसतो की आम्ही कितीनी पुढे आहोत. इथे आपण क्षितिजदादांचं जर कॅल्क्युलेशन केला तर आम्ही 29,000 की 28,000ची आम्हाला काहीतरी कमी मार्जिन होती. पण तुम्ही जर काँग्रेसला बघितलं की 16,000 भेटलेले, 19 19,000 भेटलेले, अपक्षाला 14-15,000 भेटले. तुम्ही जो कॅल्क्युलेशन आत्ताचा जो चाललाय तो कॅल्क्युलेशनच बघा. तिकडे आमच्या राजेश पाटील साहेबांचं पण कॅल्क्युलेशन बघा. जर युती झाली तर चांगल्यापैकी वसई विरार शहरात देखील आमची मतं मी तुम्हाला सांगतो, आम्ही युती होऊ दे का नाही होऊ दे, आमची जी मतं इकडे डिवायडेड झाली नाही तर आम्हाला या 115 पैकी आम्ही 100हून अधिक सीट मारतो. आता रुपेश जाधवला संपूर्ण वसई विरार ओळखतो.
असेच जर का माजी नगरसेवकांनी आज काम केले असते तर आज पक्षावरती ही परिस्थिती आली नसती, हे देखील खरं आहे ना. माझं एकच आहे की जर प्रामाणिक आपण लोकांच्या सोबत आहोत आणि प्रामाणिक जर आपण लोकांची कामं केली असेल तर इकडे तिकडे जायची गरज काय आपल्याला. आम्ही पण तेच म्हणत होतो ना, इतर वेळेला पण आम्ही पण तेच म्हणत होतो. एकेकाळी हितेंद्र ठाकूर दगड उभं करायचे, दगड निवडून यायचे, ते दगडच होते ना. आता ते आता तुम्हाला माहित आहे, आम्हाला एकच आहे, जिथपर्यंत कार्यकर्ते आमच्या सोबत आहे त्यामुळे कितीही संकट येतं आम्हाला काहीच फरक नाही. आणि तुम्ही फक्त गणित इकडचं करता, तुम्ही माझ्याकडे पूर्ण यादी आहे, मी पूर्ण सर्वे केलेला आहे आणि त्या यादीचं सर्वे बघा तुम्ही. हे तुम्ही मी आज तुम्हाला जे वॉर्ड देतोय हे वॉर्ड तुम्ही बघा, हे मी काढलेले वॉर्ड आहेत. ह्या वॉर्डमध्ये जर एक तरी सीट पडली ना तर मी राजकारण सोडून देईन. जे आम्ही वॉर्ड पूर्ण 1 नंबरपासून 2 नंबरपासून 3 नंबरपासून डायरेक्ट आले 14 नंबरपासून मी आपले 25 नंबर 27 नंबर असं पूर्ण तुम्ही जर पट्टा फिरा तुम्ही आणि त्या याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करा की आमचे किती वॉर्ड निघतात. आणि त्या वॉर्डमध्ये जे मी आताचं माझं हे ते स्क्रीनशॉट घ्या आणि ते स्क्रीनशॉट मला रिजेक्टच्या वेळी दाखवा का ते आमचे जे वॉर्ड आहेत त्या वॉर्ड तेवढे जेवढे आम्ही गणित केलंय ना तेवढे वॉर्ड आले ना तरी आम्हाला काय याची गरज नाही. आम्ही हे युती न करता हे आमचे वॉर्ड आहेत. तुमच्या वरिष्ठांचं काय कळत नाही, कारण एखादी गोष्ट ज्या वेळेला होते त्यावेळेला ते प्रतिक्रिया का देत नाही, बोलत का नाही. आम्ही सर्व बघतोय की शांत माणूस राहिले ना का सगळी गोष्टी आपल्याला लक्षात येतो. आता आम्ही शांततेने चाललोय. आता हे तुम्ही एक 4-5 दिवसात तुम्ही बघा काय होईल ते. तुम्हाला पण वाटेल की 35 वर्ष असंच राज्य नाही केलेलं आहे. तुम्ही पण तेच म्हणताय, भारतीय जनता पार्टीची लोक पण तेच म्हणतात. 4-5 दिवसामध्ये नेमका असा काय फेरबदल होणार आहे. तुम्ही बघा, तिकडचे तिकडे जाणार की तिकडचे इकडे येणार. तुम्ही बघा ना मी काय सांगतो ते. मला एक आहे की जर आमचे कॅन्डिडेट लागतात मग ते बिचारे दुसरे जे कार्यकर्ते सामान्य ते काय करतील. मला एक काही कार्यकर्त्यांना अभिमान वाटतो की 35 वर्ष बहुजन विकास आघाडीचं राज्य होतं, परंतु आमचे जुने शिवसैनिक होते, जुने आमचे मनसेवाले होते, जुने आमचे बीजेपीचे कार्यकर्ते होते, ते प्रामाणिक 35 वर्ष राहिले तरी बघितलं नाही का बहुजनची जर हे आहे ताकद का बहुजनची सत्ता आहे तर आम्ही बहुजनमध्ये जायला पाहिजे. ते 35 वर्ष वाट बघत राहिले आणि कदाचित त्यांना आता दिवस आलेले आहे, परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण खाली गेले की आता आमच्यातलेच काही घेऊन त्यांना तिकीट भेटली. पण ज्यांनी 25-30 वर्ष कार्य केले त्यांची परिस्थिती काय. मी कोणाला दोष नाही देत, आपल्याला एकच आहे, जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे ज्याने प्रामाणिक वॉर्डमध्ये कामं केली असतील त्याला कुठलीच प्रकारची डगमगाची गरज नाही. आता काही मी बघतो की आमचे 10-15 वर्ष झालेले नगरसेवक पण जातात. कुठल्या याच्याने जातात मला काय माहित नाही, ते तुम्हाला माहित असेल सर्व. परंतु जर आपण ज्या वॉर्डमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं असेल, लोक आपल्या सोबत आहेत, तर कितीही संकट असू दे आपण ते डगमगायला नाही पाहिजे. पुस्तकापुरता हा शब्द मर्यादित राहिलेला आहे. कुठे निष्ठावंत आहेत जी लोक आज तुमच्या सोबत आहेत, त्याची काय गॅरंटी की ती उद्या जाणार नाही. मी तुम्हाला एक सांगतोय, 115 पैकी आमचे 8-9 माझी नगरसेवक गेले असतील, आणखी 1-2 जातील काय माहित नाही मला, बरोबर आहे. आमच्या त्या वॉर्डमध्ये जिथे जिथे गेल्यात ना तिथे 20, 25, 27, 28, 30 असे उमेदवार आमचे अर्ज भरतात. जर तिथे आम्ही कुठे कमजोर असतो तर एवढे लोकांनी तिकीट कशाला मागितलं असतं. एक बोचणारा प्रश्न तुम्हाला मी विचारतो, कदाचित त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्याल की नाही द्याल ते मला माहिती नाही. हा प्रश्न संपूर्ण मतदारांसह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पण आहे. काल महाविकास आघाडीची बैठक झाली, त्यामध्ये अविनाश जाधव आले, विजय पाटील आले, त्याच्या अगोदर शिवसेनेचे बडे नेते या ठिकाणी आले. राजू पाटील कुठे? राजू पाटील तुमच्यासोबत काम करतात, राजू पाटील कुठे? एक लक्षात ठेवा, जसे लोकनेते हितेंद्र ठाकूर आहेत तसे आमच्यासाठी राजूजी पाटील साहेब आहेत, बरोबर आहे. असे अनेक संकट आले, अनेक हे आलेले आहे, अनेक लोकांनी नाना गेले, हे गेले, ते गेले. मला वाटतं हे सातत्याने 2-2.5 वर्षापासून चालू आहे. पहिली बातमी तर मीच लावली, तुम्हीच लावलेली आहे बातमी. पण कुठे नाना आमच्या सोबतच आहेत. नाना तुम्हाला कुठे दिसतात? प्रत्येकाचा बिझनेस आहे, प्रत्येकाचा जे धंदा पण आहे ते आजपर्यंत तुम्ही मला एक दाखवा का कुठल्या बॅनरवर नाना गेलेले आहेत. लोकसभा निवडणुकीला तुमच्या व्यासपीठावरती राजू नाना होते, विधानसभा निवडणुकीचा एकही काळ ते तुमच्या व्यासपीठावर दिसले नाही. 4 दिवसापूर्वी श्रमजीवी संघटनेचा एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला विवेक पंडितांबरोबर ते जातात. मग इतकी मोठी पक्षाची मीटिंग होते, तिथे येत नाहीत. एक भाऊ बहुजनचा कार्य वाहतोय आणि दुसरा भाऊ लक्ष देत नाही. हे लोकांना कळत नाही. तुमचेच कार्यकर्ते तुम्ही पत्रकार लोक आहेत, तुम्ही अनेक आम्हाला प्रश्न विचारतील, काही करतील. आम्ही एकच सांगतो, ठाकूर आणि पाटील परिवार
हे बहुजन विकास आघाडीच्या सोबत आहे आणि हितेंद्र ठाकूर यांच्या खंबीर यांच्या दोघांच्या नेतृत्वामुळे आज हे वसई तालुका पालघर तालुका हा घडलेला आहे. त्याच्यामुळे कोणाने किती काय वाटलं तर मी आता तुम्हाला काय जिथपर्यंत काही डिसिजन नाही होत तर तुम्ही कसं काय बोलते. आम्हाला 4-5 वर्षापासून तुमचं चालू आहे पण आता ते बघायला तुम्हाला दिसत नाही. प्रत्येक जण कामामध्ये व्यस्त भाऊ, हे असतो. तर दिसतंय ना, हे तर चित्र दिसतंय. आम्हाला दिसत नाही. आमच्या बॅनरवर आज पण आप्पाचा जसा फोटो आहे तसं नानांचा फोटो. कदाचित तुमचं असं झालं असेल की दिसतंय पण ते कळत नाही, कळतंय पण ते समजत नाही, नाही, समजतंय पण ते सांगू शकत नाही. मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. तुम्ही मला अगोदर पण प्रश्न विचारलेला होता. मी त्यांना सांगितलं तुम्ही ज्या दिवशी बातमी ऐकतील त्या दिवशी मला सांगा ना. आज आमच्या सोबत आहेत. मला येत्या 8 दिवसा अगोदर कन्हैया बेटा, मी, नाना, सुनील अचोलकर, आम्ही 5-6 लोक आता 5-6 दिवसा अगोदर जुचंद्रला लग्नाला आम्ही एकत्र जेवायला बसलो. नानाच्या ताटामध्ये मी जेवत होतो. नाही, पण ते लग्न होतं ना, त्या लग्नात आणि त्या कार्यात येतात. परंतु तुमच्या व्यासपीठावरती जिथे तिकीट वाटपाचं कार्य आहे, इतर ज्या सभा होतात त्या आहेत, तिथे नानाची हजेरी न लागणं हा बहुजन विकास आघाडीसाठी मोठा धक्का म्हणून नाही. तुम्हाला सांगतो 4-5 दिवसामध्ये तुम्ही बघा जेव्हा आमची आता जी फॉर्म भरतील नंतर लढाई चालू होतील तेव्हा बघा ना तुम्ही. आम्ही आता पत्ते कशाला खोलू. जे फॅक्ट आहे ते तुम्हाला दिसेल. जर पूर्ण फॅमिली सोबत आहे, पाटील फॅमिली आहे, ठाकूर फॅमिली एकत्रित आहे, असे कितीही कोणी केल्यानंतर आम्ही त्याला हे नाही करत. आणि तुम्हाला खरं सांगतो या 4-5 दिवसामध्ये तुम्ही बघा. धन्यवाद भाऊ. येत्या 4-5 दिवसात बहुजन विकास आघाडी काहीतरी करिश्मा करेल असं रुपेश भाऊ म्हणतात. परंतु माझा प्रश्न आजही तोच आहे की या सगळ्या पटलावरती प्रथम महापौर राजीव पाटील हे का दिसत नाहीत. बहुजन विकास आघाडी एकीकडे जुळवाजुळवी करते तर दुसरीकडे आपला एक भाऊ, नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे प्रश्नचिन्ह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. आता यावरती लोकनेते हितेंद्र ठाकूर नेमकी काय भूमिका घेणार, तर राजू पाटील नेमकी कोणाला मदत करणार आहेत, हितेंद्र ठाकूरांना की भारतीय जनता पार्टीला, हे कुठेतरी संभ्रमात आहे. रुपेश भाऊ जरी बोलले असतील, त्यांचे ते वरिष्ठ आहेत, ते तसं बोलणार नाहीत. परंतु येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष ठेवून आहोत. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची प्रत्येक अपडेट टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही आपणास देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार. धन्यवाद भाऊ.